नमस्कार, प्रिया स्टाईल हब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक कटिंग व्हिडिओ बघणार आहोत 34 साइजचा। अगदी तुम्ही नवीन शिकणारे असलात तर एकदम सोप्या पद्धतीत सांगणार आहे। नवीन शिकणारे असलात तरी पहिलाच व्हिडिओ बघून तुम्ही कटिंग करू शकता, एवढी सोपी पद्धत आहे। बघ, जो शोल्डर आहे 14 इंच 14 इंच, तर ते 7 इंच येतं। त्याच्यामधून आपल्याला मागच्या भागासाठी 2 इंच कट करायचंय। तर हे किती होतंय 5 इंच, आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून 5.5 वर आपल्याला एक मार्किंग करायचंय। हे आपलं चेस्टचं मार्किंग असणार आहे। आता आपली अप्पर चेस्ट आहे 33 आणि फुल बस्ट आहे 34। तर हे चेस्ट 33 वर माप टाकायचंय। 33 चा चौथा भाग होतो 8.25 इंच। 8.25 मधून आपल्याला 5 इंच कमी करून 8 इंच वर मार्किंग करायचंय, कारण आपला मागचा गळा 10 इंच म्हणजे खूप डीप आहे म्हणून। आता ह्याच आपल्याला हाफ करायचंय। मी इथे एक मार्किंग करून फ्रेंच कर्व असा ठेवून आहे ना, आपल्याला आर्महोल शेप देऊन घ्यायचा आहे। हा झाला आपला आर्महोल शेप। मी आपल्याला याच्या इकडे 1.5 इंच, तुमची मर्जी असेल तर तुम्ही 2 इंच पण ठेवू शकता मार्जिन। आपण 1.5 इंच मार्जिन ठेवलंय। आता याची उंची आहे 13 इंच, आपल्याला 14 इंच वर एक मार्किंग करायचंय। आता आपली कमर आहे 28 चा चौथा भाग होतो 7 इंच, आणि 1 इंच आपला डाट साठी 8 इंच। हे करून घ्यायचं 1.5 इंच मार्जिन, जसं की आपण वरती ठेवलंय तसं। तिचा गळा आहे 10 इंच, तर 10.5 वर आपण मार्किंग करून घ्यायचं। आणि हा शोल्डर पट्टी आपल्याला किती ठेवायची ते आपल्यावर आहे। 2 इंचाची ठेवायची असेल तर 2 इंच, आणि त्याच्यात परत 1/4 इंच, इकडे अर्धा इंच आणि इकडे 1/2 इंच, असं 1/2 इंच आपल्याला याच्यामध्ये मार्जिन साठी टाकायचं। आणि खाली तुम्हाला जसं आणि हा बॉक्स करून घ्यायचा। तुम्हाला जेवढा हवा आहे रुंद गळा, खाली ब्रॉड पाहिजे तर मोठा बॉक्स थोडासा खाली खालच्या साईडला ब्रॉड करून घ्यायचा। छोट्या साईजचा माप आहे, जास्त पण ब्रॉड करून नाही केला तरी चालेल। त्याच्या डाट साठी आपल्याला याचा मध्य काढायचा, हे करायचं, आणि आपला डाट पॉइंट गळ्याच्या खाली आला पाहिजे तर इथे बघायचं। तर 3.5 इंचापर्यंत दिलात तुम्ही तरी चालेल, कारण का याचा गळा खूप मोठा आहे, ब्रॉड आहे। 3.5 पर्यंत ऍक्च्युली डाट 4 इंचापर्यंत असतो, पण तुम्ही 3.5 इंच आणि इकडून 1/2 इंच वरती घ्यायचा, कारण डाट दिल्यानंतर तो ब्लाउज झालं। आपलं पुढच्या बाजूचं ड्राफ्टिंग झालंय। आता आपण कटिंग करून घेऊ।
आणि याच्यामध्ये तुम्हाला जरी काही समजलं नाही काही नाही तरी तुम्ही मला कमेंट करून परत विचारू शकता। आता याचा गळा मोठा असल्यामुळे आपण इकडे स्लोप दिले ना इकडे स्लोप दिलाय, कुठेही स्लोप द्यायचा नाही, जसं आहे तसंच कटिंग करून घ्यायचं। आणि इथे एक नॉच देऊन घ्यायचा आणि इथे एक नॉच देऊन घ्यायचा फिटिंगच्या तिथे। झालं, हे आपलं मागच्या गळ्याचं परफेक्ट कटिंग करून झालंय। आता आपण पाठीमागच्या साईडचं कटिंग बघणार आहोत। आता हे पहा, आपला हा पुढचा आहे। एक आपण हुकाईसाठी एक मार्जिन करून घेऊ। आपण हुकाई पट्टीसाठी एक मार्जिन करून घेतलंय आणि त्याच्यानंतर आपण हा मागचा भाग ठेवून घ्यायचा याच्यावर हुकाईची मार्जिन केलेलं आहे तिथे, आणि ही आपली शोल्डर साठीची आर्महोल साठीची लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता आपण मागच्या याच्यामध्ये आर्महोल आपला किती होता 7 इंच, त्याच्यामधून आपण 2 इंच कमी केले होते। आता पुढच्यासाठी आपल्याला 1.5 इंच कमी करायचंय। आणि आपण आता पुढच्या याच्यामधून काय केलं होतं, मागच्या साईडला अपर चेस्ट मधून आपण 1/2 इंच कमी केलं होतं। आता याच्यामध्ये अपर चेस्ट मध्ये आपण 1/2 इंच वाढवायचे, म्हणजे आपलं अपर चेस्ट 8.25 इंच येते, 1/2 इंच वाढवल्यानंतर 8.25 इंच येणार। तर त्याच्यानंतर डाट पॉइंट 9 आहे, 9.5 वर आपण मार्किंग करायचं। इथून एक लाईन मारून घ्यायची। आता अपेक्स पॉइंट किती आहे 3.4 येतो, 3.5 घेतला तरी चालतो। 3.4 म्हणजे फुल बसचा 10वा हिस्सा। आता हा जो आपला पॉइंट आला याच्यावरूनच आपल्याला 4 डाट काढायचे। आता काय करायचं, ते अपेक्स पॉइंटची लाईन आली याच्यावरती आपल्याला काय करायचंय, आपली फुल बस्ट किती आहे 34 चा 8वा भाग किती होतो 8.5 इंच। तर त्याच्यामध्ये आपल्याला 1/4 इंच ऍड करायचे, म्हणजे किती येणार आपलं 9.25 इंच। हे आलेली आहे, ही लाईन आपण अशी तिरकस सरळ मारून घ्यायची। आता या पॉइंट पासून आपल्याला सगळे डाट क्रिएट करायचे। आता पहिला वाला डाट 1 इंच इकडे घ्यायचा आणि इथून आर्महोल वाला डाट 1.5 इंच थोडासा तिरका, म्हणजे याच्यापासून आपलं 2 इंचचं अंतर आलं पाहिजे। या डाट पासून ते या डाट पर्यंत अंतर 2 इंच, आणि याच लाईनवर आपल्याला हा एक डाट मारून घ्यायचा 1.5 इंचावर, आणि इथून आपल्याला 1/2 इंच
अर्धा इंच हा डाट आपल्याला खाली घ्यायचा आणि आपल्याला डाटची लेंथ किती ठेवायची? 34 साईज आहे म्हणून तुम्ही 3.25 ठेवा. आपण 3.25 ठेवतो. त्याच्यापेक्षा जास्त असेल 36 असेल तर 3.5 आणि 34 पेक्षा कमी 30 असेल 32 असेल तर 3 इंचाचं ठेवू शकता. पण आता आपलं 34 आहे, आपण 3.5 इंचाचं डाटची लेंथ ठेवतोय. आणि इथून ही लाईन सरळ मारून घ्यायची. आता हा डाट आपल्याला फक्त अर्धा इंचाचा ठेवायचा आहे. इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच. आता आर्महोल मधला डाट ह्याचा डबल ठेवायचा, म्हणजे हा अर्धा इंचाचा आहे तर हा पण 1 इंच ठेवायचा. आता इथला डाट पण आपण काय करायचं, हा 1 इंचाचा आहे तर हा इथला डाट आपण 1.25 इंच ठेवायचा. तर आपल्याला आर्महोल शेप देताना काय करायचे, हा डाट आपल्याला बंद करून घ्यायचा. तर हा डाट बंद केल्यानंतर ही लाईन थोडी आपली खाली जाते. ही लाईन थोडीशी आपल्याला खाली मारून घ्यायची आणि आपल्याला आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे पहा, हे जेवढा डाट आलाय तेवढाच हे डाट आपला इथे येणार आहे. आपली फिटिंगची लाईन इथे अशी येईल आणि इथे अशी येईल. पण 1.5 इंच ठेवलेली होती, जशी पाठीमागे 1.5 इंच ठेवली तशी इथं पण 1.5 इंचाची ठेवायची. त्याच्यानंतर हा डाट, तर हा डाट आपले कमरेचं माप किती आहे, 7 इंच. मग हे अंतर किती उरते आपलं, 3 इंच. मग आपल्याला इथला 3 इंचाचा डाट इकडे 1.5 इंच आणि इकडे 1.5 इंच. मी शिलाई मार्जिन सोडून तर आपला हा डाट इथून किती 1 इंच खाली येतो, तर हे बरोबर आहे. आणि मग ह्याचा असा परफेक्ट असा गोल बनतो. हे पहा,
हे तुमचं सिंपल ब्लाउजचं परफेक्ट कटिंग आहे। आता आपण हे सगळं आता आपल्याला इथून पाऊण इंच किंवा 1 इंच आणि इथून आपल्याला पाऊण इंच हे आपल्याला कशासाठी योगपट्टीसाठी हे आपला मार्किंग करायचं आणि मग ही योगपट्टी आपण दुसऱ्या कपड्यावर काढून घ्यायची। तर चला आपण आता याचं कटिंग करून घेऊ। इथून आहे ना थोडस वरती कट करून घ्यायचं। माझी स्केल थोडी 1.5 इंचापेक्षा कमी आहे। हे पहा, हे आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग झालंय। याच्यामध्ये आपला पुढचा गळा कट करायचा राहिलाय। पुढच्या गळ्यासाठी आपण हे असं घेणार आहोत। हे ठेवून बरोबर आपला किती होता 6 इंच, तरी 6.5 इंचावर आपण मार्किंग करून घ्यायचं आणि हा बॉक्स बनवून घ्यायचा आणि या गळ्याचा असा शेप देऊन घ्यायचा। आता तुम्ही बोलाल की मागच्या गळ्यापेक्षा पुढचा गळा थोडा ब्रॉड झालाय, तर पुढचा गळा थोडा ब्रॉडच छान आणि चांगला दिसतो। तर तुम्हाला माझं हे कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर काही समजलं नसेल तर तुम्ही नंतर कमेंट करून मला सांगू शकता की हे, आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे, कुठला कटिंग हवा आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। मी ते व्हिडिओ तुम्हाला प्रिन्स कट हवा आहे, कटोरी ब्लाउज हवा आहे, डबल कटोरी हवा आहे, कुठल्या ब्लाउजचे कटिंग हवे आहे ते तुम्ही मला सांगू शकता। नंतर मी तुम्हाला त्या पद्धतीनं प्रिन्स कट, डबल कटोरी, कटोरी, बोटनेक, सभ्यसाची सगळ्या प्रकारचे ब्लाउज मी तुम्हाला कटिंग करून दाखवीन अगदी सोप्या पद्धतीत। तुम्ही नवीन जरी असाल तरी तुम्ही सुद्धा ते हे करू शकता, कटिंग करून शिवू शकता। असं करून आहे ना हा डाट थोडा बंद करून आणि ही लाईन अशी व्यवस्थित करून तुम्ही अशी कटिंग करून घ्यायची। आणि जर तुम्हाला हवे असतील तर हे डाट तुम्ही कटिंग करून घेऊ शकता किंवा हे असेच ठेवू शकता। आता आपल्याला योगपट्टी कट करायची। आता ही आपली ह्याच्यातून निघालेली योगपट्टी आहे। आता ही योगपट्टी बघा, हे आपला डाट होता, तर आपण दुसरा पेपर घेऊन योगपट्टी कट करणार आहोत। तर हे पहा, आपण हे घेतले। आता आपली योगपट्टी किती काढायची आहे, तर हे आपण पाठीमागचा भाग घ्यायचा आहे। आता ह्याच्यावर हे ठेवल्यानंतर आपलं खाली किती राहतंय ते एक मार्किंग करून घ्यायचं।
तर हे 3 इंच आणि 1 पॉइंट आहे. तर आता आपण इथे 3 इंच आणि 1 पॉइंट आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन असं करून घ्यायचंय. इकडे पण 3 इंच 1 पॉइंट आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन. आता हा पूर्ण आपण बॉक्स बनवूयात. आता हे आपलं हे किती आहे 7 इंच कंबर, 7 त्याच्यात 3 इंच एक्स्ट्रा. हे शिलाई मार्जिन सकट आहे, म्हणजे हुकाईसाठी असतं ना 5 इंच वगैरे ते सगळं पकडून हे 3 इंच एक्स्ट्रा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, इकडे थोडस वरती असं घेऊन असं इथे आपल्याला थोडस खोल कट करून हे असं करायचंय. आणि इथून सुद्धा थोडस असं खोलगट, म्हणजे ना ही कटोरी हे पोटावरती हे ना हे वरती चढते. इथून थोडी हलकी, जर थोडस हलकं पोट वगैरे असेल ती कटोरी आपली पोटावरती वरती चढू नये म्हणून इथून पण थोडासा स्लोप याला देऊन घ्यायचा. आणि ही गोलसर शेप दिल्यामुळं ह्याच्यामध्ये छान फिटिंगला जाऊन बसते. हा पा 10 पा आपला हा पाठीमागचा भाग, हा समोरचा भाग आणि ही योकपट्टी. तर ही योकपट्टी आपण अशी बसवायची. इथला टक्स झाल्यावर ही अशी इथे अशी गोलाईमध्ये अशी छान बसते. ही आपली योकपट्टी. हे आपले 3 भाग झाले. आता बाहीची कटिंग मी अगोदरच करून ठेवले. हे पहा, ही आपली बाहीची कटिंग आहे. 9 इंचाची बाही होती. आता ही मी बाहीची उंची टाकली आणि ही बाही कटिंग करून ठेवली. आता हे किती घेतलंय बघा, ह्याची मी कॅप हाईट 4 इंचावर घेतले. तुम्हाला दाखवते मी. ह्याची कॅप हाईट 4 इंचावर आहे आणि हे किती घेतलंय मी, हे 7 इंच. त्याचं बायसेप 7 इंच होतं म्हणून 7 इंच घेतले. आणि ही पूर्ण घडी याची किती घेतली मी, छातीचा चौथा भाग म्हणजे 8.5. तुम्ही बाईसाठी छातीच्या चौथ्या भागाची घडी घेऊ शकता. तर ही पूर्ण 8.5 इंचाची आहे. तर तुम्ही आता ही जोडताना बाही कुठेही तुम्हाला कमी वगैरे पडणार नाही, काही नाही. आणि ह्याचं बाही गोलाई किती होती 11 इंच, ते 5.5 इंच देऊन आणि इकडे असं 1.5 इंचाचं मार्जिन सोडून मी ही बाही कटिंग केली. आता बाहीला पुढच्या साईडनं शेप देण्यासाठी पहा, आता हे आहे ना, इथून 1.5 इंच सोडायचं आणि इथून पण 1.5 इंच सोडायचं मध्यापासून. आणि हा जो भाग येतो त्याचा हाफ करायचा.
आणि इथे एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि इथून अर्धा इंच आत यायचं आणि मग ह्या ना ह्या बाईला असं शेप देऊन घ्यायचा आणि हे कट करून घ्यायचं. हे समोरच्या साईडला एक छोटासा नॉच पण देऊन घ्यायचा म्हणजे आपल्याला कळतं की हे आहे. आता तुम्ही हे असं केलेलं ड्राफ्टिंग अस्तरवर ठेवून किंवा मेन कपड्यावर ठेवून आता याच्यामध्ये कुठेही तुम्हाला शिलाई मार्जिन वगैरे द्यायची काही गरज नाहीये, सगळीकडे दिलेली आहे. हे असं ठेवून तुम्ही अस्तरवर ठेवून कटिंग करू शकता. इथे हुकाईसाठी पण शिलाई मार्जिन दिले, इकडे पण शिलाई मार्जिन आहे, सगळीकडे शिलाई मार्जिन आहे. कुठेही शिलाई मार्जिन वगैरे देण्याची गरज नाही. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रिया स्टाईल चॅनलशी तुम्ही असेच जोडून राहा. तुम्हाला सगळ्या प्रकारचे कटिंग बघायला भेटतील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि लाईक करून मला पुढे घेऊन चला. नमस्कार, गुड बाय.